शहादा तालुक्यात अज्ञातांकडून केळीच्या बागेची नासधूस, 10 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान। निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मानवनिर्मित संकटाने कोलमडून पडला आहे। शहादा तालुक्यातील गोदीपूर शिवारात एका रात्रीत सुमारे 10 शेतकऱ्यांच्या शेतातील 1500 केळीची झाडे अज्ञातांनी कापून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला। गोदीपूर शिवारात ब्राह्मणपुरी येथील शेतकरी रोहिदास पाटील, रवींद्र कापडे, अशोक पाटील, ईश्वर पाटील, दीपक कापडे, छोटूलाल कापडे, कांतीलाल पाटील, किशोर पाटील, जगन्नाथ पाटील आणि पंकज पाटील यांची शेती आहे। गेल्या वर्षभरापासून मोठ्या कष्टाने या शेतकऱ्यांनी केळीची बाग जोपासली होती। अवघ्या काही दिवसांतच या केळीची काढणी होणार होती, ज्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते। मात्र अज्ञातांनी क्रूरतेचा कळस गाठत उभ्या बागा उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार समाजकंटकांनी केवळ केळीची झाडे कापल्यासह शेतातील सिंचनासाठी वापरण्यात येणारे PVC पाईप आणि ठिबक सिंचन संचाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा प्रकार करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। या घटनेमुळे गोदीपूर आणि ब्राह्मणपुरी परिसरात भीतीचे वातावरण असून अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून गुन्हेगारांना तातडीने अटक करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे। SMTV मराठी न्यूजसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार। लाखो रुपये खर्च करून एक केळी आम्ही तयार केलेली होती। कुणी अज्ञात पाते फिरून ही केळी कापून फेकलेली आहे। त्याच्या पोलीस प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करायला हवा।